बॉल निर्मिती कार्यशाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद। शहरातील शेकडो वृक्षप्रेमींनी सहभागात हजारो सीड बॉलची निर्मिती। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। दिनांक 1 जून 2025 रोजी ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या माध्यमातून चांडक फार्म गोंदूर रोड इथं आयोजित सीड बॉल निर्मिती कार्यशाळेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। या कार्यशाळेत सहभागी पर्यावरण प्रेमी महिला व पुरुष नागरिकांनी केवळ उत्साहाने सहभागच घेतला नाही तर तब्बल 15 ते 20 हजार सीड बॉल तयार करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला। सकाळी 8:30 वाजल्यापासून सुरू झालेली ही कार्यशाळा 12 वाजेपर्यंत चालली। या वेळेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंतच्या नागरिकांनी एकत्र 8 सीड बॉल बनवण्याच्या कामात सक्रिय योगदान दिले। धुळे ग्रीन टीमच्या सदस्यांनी सीड बॉल बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितली। कार्यशाळेच्या सुरुवातीला टीमच्या सदस्यांनी सीड बॉलचे पर्यावरणीय महत्त्व विशद केले। वृक्षारोपणाची गरज आणि सीड बॉलच्या माध्यमातून ते कसे अधिक प्रभावीपणे करता येते याबद्दल मार्गदर्शन केले। मातीची निवड, मळण्याची पद्धत आणि बियाणे टाकून सीड बॉलचा योग्य आकार देण्याचे प्रशिक्षण तज्ञांनी दिले। उपस्थितांना लहान गटांमधून विभागातून प्रत्यक्ष सीड बॉल बनवण्याचा अनुभव देण्यात आला। उसके ऊपर कुछ भी ग्रीनरी नहीं है, वो ग्रीनरी आवश्यक है पर्यावरण के लिए। वो पर्यावरण सुधार के लिए हम लोग पूरे धुलिया के आजू बाजू में और धुलिया डिस्ट्रिक्ट में जितना भी ज़्यादा फॉरेस्ट एरिया ज़्यादा हो सके इसलिए हम प्रयत्न कर रहे हैं। स्टार्ट सुरू करायचं। आज 1 जून रोजी ठरवल्याप्रमाणे आपण सीड बॉल मेकिंग हे जे हा जो प्रोग्राम घेतला त्या प्रोग्राममध्ये साधारणतः 25,000 सीड बॉल आपण आता तयार केलेले आहेत। येत्या काही दिवसामध्ये अजून सीड बॉल आपण तयार करू आणि सीड बॉल टाकण्याचा कार्यक्रम फॉरेस्ट एरियामध्ये आपल्याला पुढं 8 जून रोजी घ्यायचा आहे। लळिंग घाट चढल्यानंतर साधारणतः 500 फुटावरती पूर्वेकडच्या बाजूला मोठं मैदान आहे 2000-3000 एकराचं। त्या ठिकाणी हे सीड बॉल लावण्याचं किंवा टाकण्याचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे। त्या ठिकाणी सुद्धा आपण जे आता उपस्थित राहिलात त्याच्यापेक्षा जास्त संख्येने आपल्याला उपस्थित राहून तो कार्यक्रम आपल्याला सक्सेसफुल करायचा आहे। गेल्या वर्षी आपण लळिंगकुर्णात आणि डॉक्टर वानखेडकरांच्या शेताजवळ असलेल्या टेकडीवरती मोठ्या प्रमाणावरती आपण हा कार्यक्रम घेतला। त्याचा रिझल्ट पण आपण यावर्षी बघू आणि यावर्षी नवीन सीड बॉल टाकू। असं प्रत्येक वर्षी आपण काही ना काही ॲडिशन करत राहिलो तर आपल्याला आपला जो परिसर आहे धुळे ग्रीनचा जो उद्देश आहे तो साध्य व्हायला आपल्याला नक्कीच मदत मिळेल। जागतिक तंबाखू विरोधी दिन ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांना बॅनरद्वारे जनजागृती। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। तालुक्यातील निमगुळ गावात दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो। त्यानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी तंबाखू सेवन करण्यापासून रोखणे आणि तंबाखूमुळे आरोग्याला होणारे नुकसान याबाबत माहिती दिली। तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात। घर, कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धूम्रपान करणाऱ्या मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। तंबाखू सेवनाने भारत साधारणतः 15 लाख लोक विविध आजाराने मृत्यू पावत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टीबी यांसारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात। तंबाखूमध्ये निकोटीन असतो जो तंबाखूची सवय लावणारा मुख्य घटक असतो। निकोटीन हे विषारी रसायन असून त्या व्यतिरिक्त तंबाखूमध्ये 4 पेक्षा जास्त विषारी रसायने असतात। तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचा ह्रास होतो। तंबाखू खाण्याची मजा केव्हाही आयुष्यभरासाठी सजा होऊ शकते। त्यासाठी आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधींच्या विरुद्ध एल्गार केला व तंबाखूजन्य पदार्थांचा सेवन विरोध केला तर युवकांचे आरोग्य निरोगी आणि बलशाही होण्यास मदत होईल। जर तुम्ही निर्व्यसनी असाल तर इतरांनाही व्यसन सोडायला प्रवृत्त करा असं दिलीप खिवसरा यांनी सांगितले। नमस्कार। आज निमगुळ गावी जागतिक तंबाखू विरोधी दिन
याबद्दल शेतकऱ्यांना युवकांना जनजागृती केली। बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो की शेतकरी किंवा युवक मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ वापरत असतात। त्यांना कल्पना नसते की याचे दुष्परिणाम काय होतील। बऱ्याच वेळेला सहज गंमत म्हणून मित्राचा आग्रह किंवा कधीमधी घ्यायला काय हरकत नाहीत असं समजून एक तंबाखूजन्य पदार्थ खात असतात आणि त्याचं रूपांतर केव्हा व्यसनात होईल ते समजत नाहीत आणि त्यानंतर पुढे भविष्यात आपल्याला ते व्यसनात रूपांतर होतं। त्यामुळे बरेच मोठमोठे आजार उत्पन्न होतात। काय हृदयरोग, पॅरालिसिस, कॅन्सर असे आजार स्वतःहून आपण आमंत्रण देत असतो। तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा घटक असतो आणि तो अत्यंत विषारी असतो। तर कृपया आपण तंबाखूजन्य पदार्थापासून अलिप्त राहा। हाच उद्देश जागतिक तंबाखू विरोधी दिनाचा आहे। पुनश्च मी आपल्याला अपील करतो, आपण सुद्धा तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नका आणि आपल्या परिवारातील सदस्य मित्र त्यांना सुद्धा या पदार्थापासून अलिप्त राहण्यास सांगा। तंबाखू विरोधी दिन हा दिवस साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी किंवा युवकांनी तंबाखूजन्य पदार्थापासून अलिप्त राहणं। काय त्यामुळे फार मोठे दुष्परिणाम होत असतात आणि ती जनजागृती लोकांना करणं फार महत्त्वाचे आहे। आजकाल आपण पाहत असतो की मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ एक युवक, शेतकरी किंवा महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरत असतात। तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा घटक असतो आणि तो अत्यंत विषारी घटक असतो। एकदा घेतल्यानंतर तुम्हाला वारंवार घेण्याची इच्छा होते आणि ते व्यसनात रूपांतर होत असतं। त्यामुळे मोठमोठे आजार आपण स्वतःहून आमंत्रण देत असतो। काय बऱ्याच वेळेला कॅन्सर, हृदयरोग, पॅरालिसिस असे आजार उत्पन्न होत असतात आणि शेतकरी लोकांना असे आजार होऊ नये काय त्यामुळे आज आम्ही निमगुळ गावी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला। मला कल्पना आहे आपण त्यापासून अलिप्त राहाल आणि आपल्या घरातील लोकांना सुद्धा त्यापासून परावृत्त कराल आणि आपण एक आपली प्रतिकार शक्ती वाढवाल अशी आशा व्यक्त करतो। पुण्याच्या जागतिक तंबाखू विरोधी दिन आपण निमगुळात साजरा केला। जास्तीत जास्त लोकांना आपण सुद्धा जनजागृती कराल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो। राजमाता महाराणी धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर यांना 300व्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन। जामखेड इथं खूप शांततेनं सादर जन्मोत्सव करण्यात आला आहे। प्रतिनिधी प्रल्हाद पांढरे, जामखेड। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची गल्ली गल्लीत मिरवणूक झाली। अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या। त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदी घाट बांधले। एवढंच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखलं। प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला। महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले। त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 31 मे 1725 ते 13 ऑगस्ट 1795। राज्य कालावधी इसवी सन 1767 ते इसवी सन 1795। या भारतातील माळव्याच्या तत्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जातात। त्यांनी नर्मदा तीरी इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलवली। मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय सैन्याच्या कामात पारंगत केलं होतं। त्या आधारानं अहिल्याबाईंची इसवी सन 1766 ते इसवी सन 1795 म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य करत होत्या। फोटो होते छत्रपती गेले म्हणून गाफील राहिले नाहीत। त्यांचे दोन चिरंजीव प्रकर्षाने कर्तबगार धर्मनिष्ठ स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक केले। अनेक लढाया केल्या आणि अनेक लढायामध्ये गाडी नाही जीवनामध्ये गाडी नाही संभाजी महाराज यांचाही कालखंड संपला। कसा संपला, कुठे संपवला याच्यात मला जायचं नाही कारण माझी वेळ आता मला दिलेली संपलेली आहे। 9 वाजले। आता संपलेल्या वेळेनंतर मी उभा राहिलोय। तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये किती उत्सुकता आणि किती आतुरता असेल मला सांगता येत नाही, पण
मला तो इतिहास तुमच्या समोर मांडायचा आहे. याच्या पाठीमागचं भूमिका आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणून छत्रपतींनी निर्माण केलेलं राज्य, संभाजी महाराजांनी स्थापन